नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ही नवीन भरती निघालेली आहे। पद संख्या आहेत 48 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। निवड प्रक्रिया वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे इथे निवड केली जाणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन होणार आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहूया। NHM 2025 अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत आणि अर्ज हे 4 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही ते करू शकता। विभागाचे नाव काय आहे? आरोग्य विभाग या अंतर्गत तुम्हाला इथे भरती होणार आहे। पद संख्या 48 जागांसाठी भरती होणार आहे। पदाचे नाव काय आहे? फिजिशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान नका घसा तज्ञ या जागांसाठी इथे भरती होणार आहे। कॅटेगरी काय आहे? तर महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे कमाल 69 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का? तर हो, फ्रेशर आणि अनुभवी दोन्ही उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने इथे तुम्हाला करायची आहे। वेतन फी मॅक्झिमम 5000 पर व्हिजिट मिळणार आहे। अर्ज फी खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे? कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे। निवड प्रक्रिया वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, सार्वजनिक आरोग्य विभाग, 4था मजला, ठाणे, महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद मार्ग, चंदनवाडी 5 पाकडी, ठाणे या ठिकाणी तुमची इथे भरती होणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे। बघा, तारीख फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे? तर ठाणे या ठिकाणी नोकरी असणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये पाहूया। बघा, ठाणे महानगरपालिका अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। द म्युनिसिपल कॉर्पोरेशन द सिटी ऑफ ठाणे या अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। बघा, ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान 15व्या वित्त आयोगाअंतर्गत पुढील प्रमाणे नमूद जागाकरिता विशेष तज्ञ म्हणजे पॉलिक्लिनिकल सेवा उपलब्ध करून घेण्याकरिता मुलाखतीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू ठेवण्यात आलेले आहे। ते कुठल्या पदासाठी इथे भरती होणार आहे संपूर्ण सविस्तर डिटेल खाली दिलेली आहे, ते मी तुम्हाला संपूर्ण डिटेल सांगणार आहे। पहा, इथे विशेष तज्ञ, पद संख्या, सेवा मानधन 4 तासाकरिता, एका वर्षात एकूण भेट, अपेक्षित भेट। बघा, एका वर्षात एकूण भेट, अपेक्षित भेट आणि वेळ। बघा, फिजिशियन यांच्यासाठी 8 जागा असणार आहेत। स्त्रीरोग तज्ञ यांच्यासाठी 3 जागा असणार आहेत। बालरोग तज्ञ यांच्यासाठी 6 जागा असणार आहेत। नेत्ररोग तज्ञ यांच्यासाठी 7 जागा असणार आहेत। त्वचारोग तज्ञ यांच्यासाठी 8 जागा असणार आहेत। मानसोपचार तज्ञ यांच्यासाठी 7 असणार आहेत। कान नाक घसा यांच्यासाठी 9 जागा इथे असणार आहेत। बघा, तुम्हाला प्रति आठवडा 1 दिवस येणं गरजेचं आहे। एका विजिटला तुम्हाला 2000 रुपये आणि प्रति 100 रुपये रुग्ण जास्तीत जास्त 5000 प्रति भेट तुम्हाला इथे देण्यात येणार आहे। त्यानंतर एकूण एका वर्षात तुम्हाला 50 वेळा येणं गरजेचं आहे। प्रति 1 आठवडा तुम्ही दिवस सकाळी 10 ते 2 येणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा, प्रत्येक 15 दिवसातून 1 भेट असणं गरजेचं आहे या पदासाठी आणि 2000 रुपये तुम्हाला इथे भेटणार आहे आणि 100 रुपये प्रति रुग्ण भेटणार आहे। जास्तीत जास्त रुपये 5000 प्रति भेट तुम्हाला इथे मिळणार आहे। एकूण वर्षात तुम्हाला 26 ते 25 वेळेस इथे येणे गरजेचं आहे। प्रत्येक 15 दिवसातून 1 भेट सकाळी 10 ते 2 असणं गरजेचं आहे।
तुम्हाला इथे पेमेंट भेटणार आहे. पर विजिट तुम्हाला 2,000 रुपये फिक्स अमाऊंट असणार आहे आणि चेकिंग चार्जेस 100 रुपये पर पेशंट तुम्हाला इथे मिळणार आहेत. मॅक्झिमम अमाऊंट 5,000 पर विजिट तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. बघा ही पॉलिक्लिनिक अशी ही सेवा असणार आहे. 15व्या वित्त आयोगानुसार आपल्या दवाखान्याची वेळ दुपारी 2 ते 10 असल्यास विशेष तज्ञ पॉलिक्लिनिकल सेवा दुपारी 2 ते 5 मध्ये ठेवण्यात येणार आहे म्हणे. आणि त्यानंतर तुमच्या सेवेनुसार तुम्हाला वेळेमध्ये बदल करून सुद्धा इथे देण्यात येणार आहे. आणि तुम्हाला काय एज्युकेशन लागणार आहे ते इथे आपण पाहूया. फिजिशियन यांच्यासाठी MD मेडिसिन आणि DNB असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. स्त्रीरोग तज्ज्ञासाठी MD MS गायनेकॉलॉजी DGO DNB असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बालरोग तज्ज्ञ यांच्यासाठी MD पिडियाट्रिशियन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. नेत्ररोग तज्ज्ञ यांच्यासाठी MS ऑप्थोमॉलॉजिस्ट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्वचारोग तज्ज्ञ यांच्यासाठी MD स्किन VD DVD DNB असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. मानसोपचार तज्ज्ञ MS सायकॅट्रिक असेल DPM DNB असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता. कान नाक घसा तज्ज्ञ यांच्यासाठी सुद्धा MS ENT DORL DNB असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा या पदासाठी हे एज्युकेशन तुम्हाला इथे लागणार आहे. तर यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय असाल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता. त्यानंतर टर्म अँड कंडिशन सुद्धा इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्हाला काय इथे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचं आहेत. रिझ्यूम घेऊन जायचं आहे. क्वालिफिकेशन सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. PG अँड डिप्लोमा रजिस्ट्रेशन महाराष्ट्र काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल विथ रिन्युअल करून तुम्हाला सर्टिफिकेट घेऊन जाणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. कन्सल्टेशन पर शेड्यूल तुमचं इथे कन्सल्टेशन मस्ट असणार आहे. ऑल डॉक्युमेंट जे आहेत तुमचं सेल्फ अटेस्टेड असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे टर्म्स अँड कंडिशनसुद्धा दिलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि तुम्हाला इथे काही सूचनासुद्धा दिलेल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे वाचून घ्यायचे आहेत. तुम्हाला कशा पद्धतीने ते थेट मुलाखत घेतली जाणार आहे आणि त्यानुसार तुमचं कसं तुम्हाला इथे मार्क्स दिले जाणार आहे हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे. बघा सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 मार्क्स, रिझनिंग बघा सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 मार्क, रिसर्च अकॅडमिक नॉलेजसाठी 10 मार्क, लिडरशिप क्वालिटी यांच्यासाठी 10 मार्क, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी यांच्यासाठी 10 मार्क, एक्सपिरियन्स यांच्यासाठी सुद्धा 10 मार्क, गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स 2 मार्क्स 1 इयर, फॉर प्रायव्हेट एक्सपिरियन्स 1 मार्क फॉर 1 इयर, टोटल एक्सपिरियन्स 10 मार्क्स, मॅक्झिमम 50 मार्क्स एकूण तुम्हाला गुण इथे मिळणार आहेत. अशा पद्धतीने तुमचं इथे मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन म्हणजेच रिझ्यूमसुद्धा दिलेला आहे. तो कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे तो रिझ्यूम तुम्ही हा अर्जाचा नमुना तुम्ही डाउनलोड करा. याची एक कॉपी काढून घ्या, झेरॉक्स कॉपी. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये संपूर्ण सविस्तर डिटेल भरा आणि जेव्हा केव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जात आहे वॉक इन इंटरव्ह्यूसाठी तेव्हा हा फॉर्मसुद्धा घेऊन जाणे गरजेचं आहे. तर ह्यामध्ये संपूर्ण माहिती अचूक भरणे गरजेचे आहे. बघा तुम्हाला इथे फोटो लावायचा आहे. फोटो लावू तुम्ही इथे फॉर्म भरायचा आहे. बघा ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही कुठल्या पोस्टसाठी इथे फॉर्म भरताय, ॲप्लिकेशन नंबर, कार्ड नेम हे सगळं तुम्ही तिथं गेल्यानंतर भरू शकता. कॅन्डिडेट नेम तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम तुम्ही इथे लिहायचं आहे आणि कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर हजबंड किंवा वडिलांचे नाव लिहायचं आहे, त्यांचे मिडल नेम, त्यांचे लास्ट नेमसुद्धा इथे भरायचं आहे. डेट ऑफ बर्थसुद्धा तुम्हाला इथे टाकायचे आहे. त्यानंतर तुम्ही मॅरिड आहेत, अनमॅरिड आहेत, त्यानंतर एक्झिस्टिंग NHM एम्प्लॉयमेंट केले म्हणजे जॉब केली असेल तर ते सुद्धा टाकायचं आहे. नॅशनॅलिटी का आहे, डोमासाईल आहे का, जेंडर का आहे, रिलिजन का आहे, ओरिजिनल कॅटेगरी, अप्लाइंग विच कॅटेगरी ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे टाकायचं आहे. बघा ॲड्रेससुद्धा इथे टाकायचं आहे. नेम ऑफ ॲड्रेस तुम्हाला इथे प्रेझेंट टाकायचं आहे. डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिन, कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर ईमेल ID सुद्धा टाकणं गरजेचं आहे. नेम ऑफ ॲड्रेस परमनंटसुद्धा इथे टाकायचं आहे. त्यानंतर लँग्वेज बघा तुम्हाला कुठली लँग्वेज इथे राईट लिहायला, इंग्लिश, हिंदी, मराठी आणि अदर कुठली लँग्वेज इथे ते सुद्धा टाकायचं आहे. MA झालेली आहे का येस नो टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही संपूर्ण सविस्तर माहिती इथे टाकू शकता. त्यानंतर अकॅडमिक एज्युकेशनसुद्धा टाकायचं आहे, कधीपासून कधीपर्यंत
तुमचं कंप्लीट झालेलं आहे, डिप्लोमा, डिग्री, नेम ऑफ बोर्ड, युनिव्हर्सिटी, स्पेशलायझेशन सब्जेक्ट, टोटल मार्क, एज्युकेशन रेग्युलर आणि त्यानंतर पर्सेंटेजसुद्धा इथे तुम्हाला टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती इथे भरू शकता. त्यानंतर ॲडिशन क्वालिफिकेशनसुद्धा इथे तुम्हाला असेल तर ते सुद्धा इथे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर एक्सपिरियन्स कुठे तुम्ही काम केलेलं असेल तर ते सुद्धा इथे टाकायचं आहे. कधीपासून कधीपर्यंत केलात, कुठल्या पोस्टवरती केलात, ही संपूर्ण माहिती इथे भरायची आहे. त्यानंतर किती दिवस म्हणजे किती इयर आणि मंथ तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ते सुद्धा इथे टाकायचं आहे. नोटीस पिरियड, जॉईनिंग असं सुद्धा इथे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर डिमांड ड्राफ्टसुद्धा इथे काढायचं आहे. इथं ॲप्लिकेशन फी आहे तर तो डिमांड ड्राफ्टसुद्धा इथे काढून तुम्ही त्यावरची संपूर्ण माहिती इथं फिलअप करू शकता. त्यानंतर तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे जोडायचे आहेत बघा, ते संपूर्ण माहिती दिलेली आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि अशा प्रकारची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथे संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.